मी सुनील कोतकर। आम्ही काल पण या ठिकाणी आमचा एक ग्रुप घेऊन आलो होतो आणि आज आम्ही दुसऱ्या वेळी या ठिकाणी आमचा ग्रुप घेऊन आलो आहे। तर हे एक आमच्यासाठी एक रिक्रिएशन म्हणून आणि एक गेट टुगेदरनेस म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे। तर या ओंकार ॲग्रो टुरिझमचा जो पर्पज आहे की सगळं काही आपल्याला स्वच्छ नैसर्गिक पद्धतीने जे आपण घरी बनवतो आणि पूर्णतः महाराष्ट्रीयन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला जेवणाची क्वालिटी मिळते। त्याचबरोबर इथे सकाळीपासून जर आपण आलो तर नाश्त्यापासून जर आपण विचार केला तर नाश्तासुद्धा अगदी सुंदर आणि त्यानंतर आपण थोडा वेळ बाहेर फिरून इकडे क्रिकेट खेळू शकतो। मैदानामध्ये पूर्ण लॉन आहे। त्याचबरोबर त्यांनी बोटिंगची एकदम सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही हुरडाचा इतका छान आस्वाद घेतला। गरम गरम आणि अगदी चविष्ट हुरडा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिल्यात आणि त्यामुळे आम्ही खूप त्याचा आनंद घेतला। त्यानंतर आम्ही स्विमिंग टँक जी आहे जी नॅचरल पद्धतीने त्यांनी जे बनवलं आहे की ज्यामध्ये आपण म्हणतो की क्लोरीन विरहित असं ते पाणी या ठिकाणी त्यांनी दिलं आहे। रेन डान्स पण आपण या ठिकाणी करू शकतो। तर अशा प्रकारचं नैसर्गिक वातावरण आणि इथे जो ऑक्सिजन आपल्याला मिळतो आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे। आणि त्यानंतर मग येथेच आपण जेवणाचा आस्वाद जो महाराष्ट्रीयन आपण ज्याला म्हणतो तो सुद्धा खूप म्हणजे आत्मीयतेने हे भरत शिंदे आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिला आणि हा पूर्ण दिवसाची ॲक्टिव्हिटी करताना दिवस कसा संपतो हे कळत नाही। तर मी सगळ्यांना असं रिकमेंड करेल, सजेस्ट करेल की त्यांनी आपल्या फॅमिलीसहित किंवा गेट टुगेदरसाठी खूप चांगली अशी ही जागा आहे। तर त्यांनी निश्चित यावं। उरळी कांचनपासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर कॅनॉलच्या किनारी असं हे व्यवस्थित ॲग्रो टुरिझम यांनी बनवलं आहे। चिकूची 40 वर्षाची बाग आहे या ठिकाणी त्यांनी मेंटेन केली आहे। त्याच्यामुळे त्या वातावरणात बसून माणसाला इतका अप्रतिम असा म्हणजे आनंद मिळतो जो आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। तर मी निश्चितच सगळ्यांना सजेस्ट करेल की त्यांनी यावं आणि जरूर एकदा या ठिकाणी व्हिजिट करावं। धन्यवाद। थँक्यू।